खोपोली शहराच्या विकासासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. खोपोली नगर परिषद यांच्या दैनंदिन कामकाजातील प्रशासकीय बाबी, विविध प्रस्ताव, विकास योजना, ठराव तसेच सर्वसाधारण व विशेष सभामधील महत्त्वपूर्ण माहिती थेट जनतेपर्यंत अधिकृतरित्या पोहोचावी या उद्देशाने खोपोली खालापूर पत्रकार समितीने आज पुढाकार घेत समितीच्या प्रतिनिधींनी विद्यमान नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्याशी थेट आणि सकारात्मक चर्चा केली. प्रत्येक कौन्सिलला पत्रकारांना निमंत्रित केलं जातं, परंतु नुकताच कौन्सिलची सभा झाली, त्याच्यानंतर बजेटची सभा झाली. यामध्ये खोपोली आणि खालापूरच्या पत्रकारांना आपण नकळत डावलण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल आम्ही आपल्याशी चर्चा करायला आलो. आम्ही निवेदनही आपल्याला सादर करणार आहोत. तर ही अनेक वर्षाची जी परंपरा आहे ही मोडीत काढू नका, यासाठीच आम्ही तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो आणि प्रत्येकाच्या काय करू या संदर्भात चर्चा आहे त्याच्याशी आपण चर्चा करावी ही विनंती करतो. उपनगराध्यक्ष असताना, नगराध्यक्ष पद घेत असताना तुम्ही 3 टर्म काढलेले आहेत. त्यावेळी तुम्ही कौन्सिलमध्ये पण होता. कौन्सिलमध्ये असताना तो पत्रकारांना आवर्जून निमंत्रण देऊन बोलवतो ते सगळं पूर्ण लोकांनी करण्यासाठी त्या गोष्टी लोकांपर्यंत, जनतेपर्यंत तुमचं जे काय आहे मेसेज हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. काय बजेटमध्ये काय नेमकं झालेलं आहे, लोक जी जनता आहे ती आम्हाला विचारतात की काय बजेट झालं, म्हणून आम्हाला त्याची काहीच कल्पना नाही, काय माहितीच नाही किंवा काय नाही. या सगळ्या गोष्टीसाठी सगळे पत्रकार आम्ही एकत्र आलेलो आहोत. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर मला आधीच या 2 महिन्यामध्ये बसण्याच्या आतमध्ये चहा पाण्यासाठी बोलवायचं होतं, परंतु काही घटना घडल्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधता आला नाही. आपल्या 2 दिवस एक पहिली सर्वसाधारण सभा झाली, त्यानंतर आपलं बजेटची सुद्धा मीटिंग काल झाली. त्या अनुषंगाने बऱ्याचशा ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ जे काही सर्व पत्रकार आहेत त्यांची संपूर्ण कालपासून फोन होते की बाबा त्यांच्या कौन्सिलसाठी बसण्यासाठी पत्रकारांना आपण निमंत्रित केलेलं नाही आहे, तर त्या बाबतीत आपण खुलासा करावा किंवा काय, की आपण सर्वांनी जे काय आमचे सर्वसाधारण असेल, त्यानंतर त्या विशेष सभा असतील किंवा अजून कुठल्याही सभा असतील, त्या सभेला होणारे निर्णय ज्या दिवशी होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण एक प्रेस नोट घेऊ. त्या प्रेस नोटला मुख्याधिकाऱ्यांना टाईम असेल तर ते बसतील, त्यांच्याबरोबर मी असेल, उपाध्यक्ष असतील, यांच्या समवेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभागृहात जिथे आपली कौन्सिलची मीटिंग होते त्या सभागृहात तुम्हाला सर्व आदल्या दिवशीच्या मीटिंगचं ब्रीफ दिलं जाईल आणि तुमचे काही प्रश्नोत्तर असतील त्याची सुद्धा उत्तरं आमच्याकडून भेटली जातील.